नमस्कार माय टू फॅमिली। तर म्हाडा पुणे लॉटरीमधील महाराष्ट्राची जी प्रारूप यादी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। तर यामध्ये आता पात्र अर्जदार जे आहेत त्यांची सुद्धा प्रारूप यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि अपात्र जे आहेत त्यांच्यासाठी फक्त 2 दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे। तर या 2 दिवसामध्ये तुम्हाला जे काही दावे हरकती नोंदवायच्या असतील त्या तुम्हाला फक्त 2 दिवसात नोंदवायच्या आहेत। तर सर्वात प्रथम आता आपण पाहूया पात्र अर्जाची जी प्रारूप यादी आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे। ती माहिती काय आहे पात्र अर्जदारांसाठी ते आपण पाहू। पात्रता निश्चित करून सोडत झाल्यानंतर कोणत्याही अर्जदारांच्या कागदपत्रांमध्ये उदाहरणार्थ उत्पन्नाचा पुरावा, डोमासाईल प्रमाणपत्र, आरक्षण निहाय प्रमाणपत्र यामध्ये बनावटपणा, चुकीची माहिती देणे किंवा काही माहिती लपविणे अशा प्रकारचे गैरकृत्य आढळून आल्यास अशा अर्जदाराचा वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द करून अशा अर्जदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तसेच जी प्रमाणपत्रे अलाउड विथ कंडिशन्स सहित सोडतीसाठी पात्र केली असतील अशा प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी केली जाईल व त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्जदाराचा अर्ज वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द केले जाईल। त्यानंतर अपात्र अर्जदारांसाठी जी माहिती आहे ती म्हणजे त्यांना काय करायचे, आता ते अपात्र झाले आहेत तर उपरोक्त सोडतीकरिता प्राप्त अर्जातील खालील अर्ज नमूद केलेल्या कारणान्वये अपात्र ठरवण्यात येत आहे। तर तुम्हाला कारण सांगितलेलं आहे। तरी अपात्र ठरवण्यात आलेल्या अर्जदारांना याबाबत काही हरकती असल्यास दिनांक 16 डिसेंबर 2025 दुपारी 12 वाजेपर्यंत housing.mahada.gov.in या संकेतस्थळावर लॉग इन करून माय इश्यू मेनूमध्ये जायचं आहे। तिथे तुम्हाला रेज ग्रीव्हन्स ऑब्जेक्शन सजेशन हा पर्याय वापरून त्या नोंदवण्यात किंवा पुणे मंडळ गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडा येथे प्रत्यक्ष हजर राहून सादर करायचे आहेत। विहित वेळेनंतर हरकती अर्जाच्या कोणत्याही परिस्थितीचा विचार केला जाणार नाही। सोडतीसाठी पात्र व अपात्र अर्जाची अंतिम यादी ही 17 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर म्हणजेच अधिकृत संकेतस्थळ housing.mahada.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल। आता अर्जदारांचे जे रिजेक्ट करण्याचे मोस्टली कारणं आहेत त्याच्यामध्ये सर्वात प्रथम जर पाहायला गेलं तर कास्ट सर्टिफिकेट डिस्क्रिपेन्सी म्हणजे तफावत, डोमासाईल सर्टिफिकेट डिस्क्रिपेन्सी म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट अधिवास प्रमाणपत्र जे आहे त्याच्यामध्ये तफावत, नंतर आर्टिस्ट सर्टिफिकेट डिस्क्रिपेन्सी, SG सर्टिफिकेट डिस्क्रिपेन्सी म्हणजेच SG सर्टिफिकेटमध्ये विसंगती आहे। तसेच इन्कम सर्टिफिकेट डिस्क्रिपेन्सीज, स्पाउस इट शोन ॲज वर्किंग बट सेल्फ इन्कम हॅज बीन अपलोडेड म्हणजे तुम्ही स्पाउस वर्किंग आहे म्हणून टाकलं आहे परंतु स्पाउसचं इन्कम सर्टिफिकेट तुम्ही दिलेलं नाही आहे तर तुम्ही सेल्फ इन्कम हॅज बीन अपलोडेड तुम्ही स्वतःचंच इन्कम दिलेलं आहे। तर स्पाउस वर्किंग असेल तर तुम्हाला स्वतःचं आणि स्पाउसचं दोघांचं पण इन्कम शो करायचं आहे। त्यानंतर दुसरं रिजेक्शन आहे स्पाउस आधार पॅन डिस्क्रिपेन्सी म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड या दोन्हीमध्ये विसंगती आहे। एक तर तुमचं नाव मिसमॅच असेल, नाव स्पाउसचं जर असेल तर मोस्टली हे बायकांसोबत असेल, नाव माहेरचं एकावर असेल, सासरचं एकावर असेल, अशाच काहीतरी असेल तर स्पाउसचा आधार आणि पॅन याच्यामध्ये विसंगती आहे। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट डिस्क्रिपेन्सी म्हणजे कास्ट सर्टिफिकेटमध्ये विसंगती आहे। तर असे जे काही कारणं आहेत ते तुमच्या नावासमोर लास्ट बॉक्समध्ये तुम्हाला जे काही रिजेक्शनचं कारण आहे ते दिलेलं आहे। आता ही यादी कशी तपासायची, ही ड्राफ्ट लिस्ट जी आहे ती कशी तपासणार, तर सर्वात प्रथम तुम्हाला क्रोमवर जायचं आहे आणि क्रोमवर जाऊन तिथे टाईप करायचं आहे housing.mahada.gov.in। तर म्हाडाचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे ते तुम्हाला ओपन होईल। हे पेज ओपन झाल्यावर ह्या ठिकाणी जे हे 3 रेषा दिसत आहेत आडव्या त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर हा मेनूचा पेज जो आहे तो ओपन होईल। त्याच्यावर जे तुम्हाला पब्लिश्ड ॲप्लिकेशन्स दिसत आहे त्या पब्लिश्ड ॲप्लिकेशन्स यावर क्लिक करा आणि त्यावर क्लिक केल्यानंतर ही जी ड्राफ्ट लिस्ट आहे ती पब्लिश होईल, ती तुमच्यासमोर येईल। तर तिथे बघा दिसत आहे ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन आणि रिजेक्टेड ॲप्लिकेशन। तर तुम्ही त्यावर क्लिक करून ही लिस्ट जी आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही हे पाहू शकता। तर ड्राफ्ट लिस्टबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।